हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता आठवटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस आनंदी आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज बनवले मस्त छानपैकी गुलाबजाम. प्रज्वलला खूप दिवसापासून गुलाबजाम खायचे होते आणि मला करणंच नाही झाले. 2-3 दिवसापासून पॉकेट घरी आणून ठेवलं. नंतर आज होता संडे, म्हणलं चला आज संडेचं थोडं निवांत स्वयंपाक वगैरे काही नाही, म्हणलं गुलाबजाम करून घ्यावं. सकाळी सकाळी मस्त छान गरम दूध वगैरे गरम केलं आणि पीठ मळून घेतलं गुलाबजामचं. छान पॉकेटमधले गुलाबजाम खूप छान होतात आणि खव्याचे पण चांगलेच होतात, पण घरचा खवा पाहिजे. आणि मी गेल्या वेळेस काय झालं, डेअरीतून खवा आणला आणि व्यवस्थित नव्हता, म्हणजे छान नाही झाले तिचे गुलाबजाम, वेगळेच लागत होते कसे. तर त्याच्यामुळे म्हणलं नकोच आता ह्यावेळेस. अर्धा किलो खवा आणलेला, सगळं म्हणजे केले गुलाबजाम पण टेस्ट असं म्हणजे चांगले लागत नव्हते. आणि म्हणलं नकोच ते पॉकेटमधले आणून आपलं ह्याचेच करा, हे पण छान होतात. मस्तपैकी गुलाबजामचं पीठ वगैरे मळून ठेवलं साईडला. थोडंसं अर्धा तास तरी मळून ठेवायचं, म्हणजे खूप छान गुलाबजाम होतात. आणि तोपर्यंत पाक वगैरे करून घेतला तरी चालतो. एकीकडं पीठ मळून ठेवायचं आणि एका साईडला पाकाची तयारी करायची. मग मी पीठ वगैरे मस्त छान डब्यामध्ये ठेवलं, म्हणजे मुरवण्यासाठी नाही का, व्यवस्थित छान मुरतं तोपर्यंत. असं छानपैकी पीठ वगैरे मळून ठेवल्याच्या नंतर मग पाकाची तयारी केली. साखरेचा पाक म्हणजे विलायची वगैरे कुटून घेतली ना, अशी साखर घेतली. पाक थोडासा कमीच पाडला. 2 डबे साखर पाहिजे होती, पण मी एकच डब्याचा नाही, दीड डब्यामध्ये मस्त छान पाक झाला असता. मग 1 डब्बा टाकला आणि 1 ग्लास पाणी, जेवढं ह्याच्या म्हणजे आपलं साखरमध्ये पाणी बसतं ना तेवढं पाणी टाकायचं आणि मस्त हलवून घ्यायचं, सारखं हलत राहायचं, म्हणजे साखर खाली बुडायला वगैरे लागत नाही. मग थोडं 15-20 मिनटं असं हलत राहिलं म्हणजे सगळी साखर मिक्स होते पाण्यामध्ये आणि आपलं पाक तयार व्हायला चालू होते. नंतर विलायची वगैरे टाकायची वरतून. बघा सारखं हलत राहायचं, नाहीतर खाली साखरचं नाही का बुडाला जाऊन बसते, त्याच्यामुळं हलवत राहायचं सगळं पाक होईपर्यंत. मस्त छानपैकी हलवून घेतलं. तोपर्यंत इकडं पीठ पण मस्त छान मुरत होतं आणि विलायची थोडीशी कुटून वगैरे, विलायची पावडर नव्हती, मग विलायची थोडी खलबत्त्याने कुटून टाकली ह्याच्यामध्ये, त्याची पण टेस्ट येते. आणि काजू बदाम पण टाकतात बरं का, बारीक काप करू, पण मी नाही टाकलं. होते काजू बदाम सगळं, पण तसेच राहतात का, प्रज्वल खात नाही, नुसतं गुलाबजाम ओढून उचलून एक खात राहतो, त्याच्यामुळे मी ते टाकलंच नाही. मस्तपैकी आपला पाक होतोय छान. जास्त हे अशी उकळी वगैरे फुटली, थोडंसं 5 मिनटं ठेवायचं आणि उतरून ठेवायचं. जास्त वेळ ठेवायचं नाही, जास्त पाक घ्यायचा नाही, कारण की लाडूला त्याला आपण 1 गोळी येऊस्तर 1 तार येऊस्तर असा पाक करत असतो, तसं गुलाबजामचं नाही. थोडं 5 मिनटं ठेवायचं. नंतर मी झाला पाक आणि साईडला उचलून ठेवलं. तोपर्यंत गुलाबजाम छान पीठ हे झालं, मग गुलाबजामची तयारी चालू केली. पटापट सगळे गुलाबजाम करून घेतले. झाली गुलाबजामची तयारी मस्त. प्रज्वल क्लासला येऊस तर गुलाबजाम तयार झाले होते. तो डान्स क्लासला गेला. संडेला कसं सकाळचा 10:30 ते 12:30 असा डान्स क्लास असतो त्याचा, आणि सकाळी तो नाश्ता वगैरे करून गेला होता. सगळ्यांनीच आज पोह्याचा नाश्ता केला, त्याच्यामुळे सकाळचा स्वयंपाक नव्हता. मग गुलाबजामची तयारी करून घ्यावं म्हणलं. 2-3 दिवसापासून पाकिट मला दिसत होतं समोर आहे म्हणून मस्तपैकी गुलाबजाम केले, छानपैकी तळून घेतलं. इकडं पाक तयार झाला होता आणि मग टाकले पाकामध्ये. बघा किती मस्त झाले. तर अजून थोडेसे आहेत टाकायचे राहिलेत आणि पाक कमीच. नंतर आता पाक भरपूर दिसतो आणि नंतर सगळं गुलाबजाम पाक कसं वसून म्हणजे पिळून घेतो असं, म्हणजे मस्त छान सगळे मुरतात गुलाबजाम पाकामध्ये. नंतर दाखवते प्रज्वल आल्याच्या नंतर. बघा काही सुद्धा पाक राहिला नव्हता, अजून थोडा पाक पाहिजे होता याला. तर आता दुसऱ्या वेळेस करल. थोडा कमीच पडला. आणि खव्याचे गुलाबजाम असला ना जास्त पाक लागत नाही, आणि पॉकेटचा असल्याला खूप भरपूर पाक लागतो साखरचा नाही का. छानपैकी गुलाबजाम आला प्रज्वल क्लासून. म्हणलं बघा आता तुझ्यासाठी मी काय केलं. त्याला आल्यावर भूक लागते ना, म्हणलं खाऊन बघ कसे लागतात कसे नाही. त्याला तर आवडते, कसे असो गुलाबजाम. मग ते आलं की मस्त पहिलं गुलाबजाम खायला बसला. आल्याला भूक लागली होती. छानपैकी गुलाबजाम झालेत मस्त, त्याच्या भुकेला मस्त झाले. आणि स्वयंपाक करत होते मी, स्वयंपाक पण राहिला होता. स्वयंपाक करत मग त्याला तोपर्यंत गुलाबजाम खाल्ले आणि नंतर मग त्याला जेवायला दिलं. मस्त छान गुलाबजाम झालेत. सगळ्यांना माहीत असं नाही कसे गुलाबजाम करायचे काय करायचे सगळे. नंतर बनवली होती
छोले भटोरे. प्रज्वलला आज फिरायला जायचं होतं, संडे होता. त्याला फिरायला गेल्याच्या नंतर तिथं छोले आणि पुरी असतात खायला, छोले भटोरे म्हणतात त्याला. मला तिकडे खाण्यापेक्षा आपल्या घरीच करू म्हणून मी आज त्याची पण तयारी केली. घरच्या घरी छोले भटोरे केले मस्तपैकी छान. नंतर आम्ही आलो रिक्षाने आलो, गाडी वगैरे चालवायला नाही सांगितले डॉक्टरने, त्याच्यामुळे रिक्षा केला. घरीच रिक्षा लागलं आम्हाला, घरून डायरेक्ट हॉस्पिटलपर्यंत. हॉस्पिटलमध्ये गेलो मस्त, हॉस्पिटलची सगळी ट्रीटमेंट वगैरे झाल्याच्या नंतर आलो प्रज्वलला घेऊन गार्डनमध्ये छानपैकी खेळायला. बघा कसं खेळतोय प्रज्वल, इतकी मस्ती मजा. इथं 140 रुपये काहीतरी 1 तासासाठी होती. किती पण खेळा, काही खेळा, गाडी खेळा, कुठं बी खेळा, कुठं उड्या मारा, सगळे की 1-1.5 तासात खेळून घ्या 140 रुपयामध्ये. त्याला एकट्याला सोडून आले तरी बी जमतं इथं, नाही का. रोज लागन तसं लागन डोक्याला. लागन बरं का. प्रज्वल छोटा भीम, चुटकी, अजून काय रे मोटू पतलू, हे सगळे जण आहेत ह्या रेलगाडीमध्ये. मस्तपैकी जास्त गर्दी नव्हती, कारण की खूप दिवसापासून सुरू आहे हे, त्याच्यामुळे जास्त काय गर्दी नव्हती. एक जणांनी 140 रुपये 1 तासासाठी काही लोकांना नको वाटतात, पण हेच दिवस आहेत, परत मुलं मोठे झाले नाहीत खेळणार. प्रज्वल आता त्या छोट्या गाडीत नको वाटते बसायला, आणि हे मोठे नाही का ह्याच्यामध्ये खेळत होते, छोट्यात नको वाटते. आता जसं मोठा होईल तसं त्याला हे नको वाटेल खेळायला. आताच वय आहे तोपर्यंत मला चला म्हणतोय ना, मला जायचं तर चल बाबा 1-1.5 तास खेळ. मग सुट्ट्या तर लागल्या, स्कूल सुरू झाल्यावर कुठंच जायला भेटणार नाही. मग स्कूल आणि क्लास हे चालू होते. नंतर ह्या काय म्हणतात त्याला प्रज्वल, मिकी माऊसमध्ये आला खेळायला. तिथं उड्या मारून दमला पार, घाम इतकं खेळत होते ना मुलं, सगळेजण उड्या मारत होते. छोटे मुलं पण होते, मोठे पण होते. तर सगळीकडे खेळून खूप थकला होता. नंतर मला चल पाणीपुरी वगैरे खायला. तर पाणीपुरी तर संपलीच होती. आम्हाला रात्रीचे 9 वाजले होते. इथंच 8 वाजता आलतो आम्ही इथं, आणि नंतर 9, 9:15 झाले होते की संपतच आलं होतं, म्हणजे बंद करायचे टायमिंग झाला होता ह्याचा. नंतर आम्ही झालं प्रज्वलचं खेळून वगैरे झाल्याच्या नंतर मग बाहेर गेलो तर पाणीपुरी पण संपली होती. म्हणलं मग आईस्क्रीम वगैरे खा. मग त्याने आईस्क्रीम खाल्ली. नंतर
अरे ते बाळ बघ. कर 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 शिकून घे, आज शिकून घे, लागत नाही कर. बरोबर पायावरून आले पाहिजेत. कर कर आज कर बरोबर. कर परत प्रॅक्टिस कर. मग झाले खेळून वगैरे, उड्या मारून झाल्या मस्त. ह्या गाडीत नको वाटत होतं प्रज्वलला बसायला, छोट्या गाडीत. ते म्हणायचं नको मी नाही बसत, त्याला तिकडं उड्या मारायच्या होत्या. आणि ह्याच्यात म्हणलं 5 मिनटं बसून बघ, एवढे पैसे दिले थोडंफार तरी बस. मग तो 5-10 मिनटं बसला आणि लगेच उठून गेला तिकडच्या ह्याच्यामध्ये उड्या मारायला. इथं नको वाटत होतं त्याला. छोटे छोटे मुलाचं आहे म्हणतो, माझं नाही हे. आणि नंतर गाडी वगैरे खेळा, रिमोटची गाडी होती ती, त्याच्यात पण बसला होता 5-10 मिनटं. आणि नंतर मग अर्धा-पाऊण तास तर त्या ह्याच्यातच उड्या मारत होते. इतका घाम आला होता ना, सगळे मुलं उड्या मारत होते सगळ्या. नाही का ते आलं की थांबायचं आणि उडी मारायचं, असं मस्तपैकी खेळून झालं. नंतर आलो तर आईस्क्रीम खायला मस्त. पाणीपुरी खायची होती पण पाणीपुरीच नव्हती, संपलीच होती. मग छान त्याने अशी आईस्क्रीम घेतली. तिकडं होते बघा छोले भटोरे, हे काय काय खायला होतं. पण तो घरी केलं तर ना मी सकाळी, त्याच्यामुळे तो बाहेर नको मला खायला. पुरी आणि छोलेची भाजी असते, खूप छान असते ते पण. मोठ्या मोठ्या 2 पुऱ्या असतात. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. येतोपर्यंत बाय.